केंद्र सरकारच्या E20 पेट्रोल धोरणाविरोधात आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानावर मोर्चा काढणार आहेत. E20 पेट्रोल विरोधात देशभरातून आलेली निवेदनं पंतप्रधानांना देण्यासाठी ते थेट त्यांच्या घरी जाणार आहेत. E20 पेट्रोलमुळे वाहनधारक आणि सामान्य जनतेला होणारा त्रास याकडे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढला जाणार आहे. दुपारी 12 वाजता केजरीवाल समर्थकांसह मोदींच्या निवासस्थानी मोर्चा काढला जाईल. आम्ही जेलमध्ये जायला घाबरत नाही. 2 लाख लोकांच्या ऑनलाईन सह्या असलेली एक याचिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सादर करणार असल्याचंही केजरीवाल म्हणाले. तसंच E20 पेट्रोलच्या अंमलबजावणी मागे भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करार हे कारण असल्याचा आरोपही केजरीवाल यांनी केलाय. दरम्यान केजरीवालांच्या मोर्चाला अद्याप दिल्ली पोलिसांकडून परवानगी मिळालेली नाहीये. तो लगभग 2,33,238 लोगों ने ये पिटीशन साइन की है मात्र कुछ दिनों के अंदर। ये सारी पिटीशंस की कॉपीज आप लोगों के सामने हैं। तो कल प्रधानमंत्री जी को ये पिटीशन सौंपने के लिए मैं 100 लोगों के साथ 12 बजे अपने दफ्तर से यहाँ से निकलूँगा प्रधानमंत्री जी के घर की तरफ, और ये पिटीशंस हम चाहते हैं कि पर्सनली उनको हैंड ओवर करके आएँ और उनसे चर्चा करें कि कैसे इथेनॉल जो है वो गलत है और लोग किस तरह से परेशान हैं। तर केजरीवाल यांच्या E20 संदर्भातल्या मागण्या काय आहेत? पेट्रोल पंपावर शुद्ध पेट्रोल आणि E20 पेट्रोल या दोन्हीचा पर्याय द्यावा. E20 पेट्रोल साधारण पेट्रोलपेक्षा स्वस्त असावं. पेट्रोलचे दर प्रति लिटर 84 रुपयांपेक्षा कमी करावेत. तर E20 विरोधात दिल्ली टॅक्सी टुरिस्ट ट्रान्सपोर्ट संघही आज जंतर मंतरवरती आंदोलन करणार आहे. दिल्ली पोलिसांनी मात्र या आंदोलनाला परवानगी दिलेली नाहीये. सगळे वाहतूकदार सकाळी 11 वाजता राजघाट ते जंतर मंतरपर्यंत मोर्चा काढणार असल्याची माहिती मिळतेय.